अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि भाजपला चांगला आहे, 70-80% मतदान होईल. तसेच भाजपचे उमेदवार दोन्ही, एक शिलवंत मॅडम आणि तुपे मॅडम, यांच्यासाठी नरवणे गावातनं 70 ते 75% मतदान होईल. म्हणजे तुम्ही विजयाचा दावा करताय, खरं तर कोणत्या आधारे करताय? कारण पूर्वी ह्या गटातून तशी परिस्थिती होती भाजपची, त्या ह्याच्यावर जातात आहे ना. आणि लोकांचं सध्या मन विकासामुळं हीच झालेलं आहे. काय काय विकास झालाय तर? पाणी आणलंय, रस्ते झालेत, घरकुलं दिलेत भरपूर, परत अनेक नळ पाणी पुरवठा झालाय, घरोघरी घर तिथं नळ अशी योजना झालेली आहे जयभाऊंच्या माध्यमातून. तुम्ही सभापती असताना तुम्ही काय काय विकास केलाय? मी सभापती असताना पूर्ण गावाचं कॉन्क्रिटीकरण केलं होतं. मायाका देवीचे मासाळ वस्ती, नरवणीतले प्रत्येक रस्ता 26 नंबरला नोंद असणारा, ते पूर्ण रस्ते मी कॉन्क्रिटीकरण केले होते. आता सध्याच्या इलेक्शन मध्ये पुढं राष्ट्रवादीचं आव्हान आहे, हो, कसं बघाल? नाही तसं ह्या गटात लय आव्हान मोठं नाहीच. ह्या गटात कसं आहे, खेळत्याच शिटा येणार आहे त्या. पण आता काय, कोण काय सांगणार, काय करणार, पण तसं काय नाही वाटत नाही तसं काय. राष्ट्रवादीचं आव्हान तुम्हाला वाटतच नाहीच, म्हणजे आव्हान नाहीच. इथं तुम्हाला प्रतिसाद कसा आहे आता सध्या? चांगलं आहे, व्यवस्थित आहे. मग आता समजा 7 तारखेला मतदान आहे, हो 9 तारखेला निकाल लागेल, मग तुम्ही दावा करताय विजयाचा. हो. विजय झाल्यानंतर सर्वसाधारण या गटातलं किंवा गणातलं पहिलं काम मोठं कोणतं असेल? काय कुठं देवस्थान वर्ग मागणी असेल किंवा काय रस्त्यांची कामं राहिलेली पूर्ण, आणि भाव ती नाही म्हणतच नाहीत आम्हाला कधी. त्यामुळं कामाच्या ह्याच्या धर्तीवर जास्त मतदान आहे आमच्या इथं. आणि स्वतः उमेदवार बी दोन्ही त्या लेवलचे आहेत, शांत, संयमी, आणि कुठे दुखावलेलं नाही कुणाला त्यांनी, असं उमेदवार दिलेत भावनी. त्यामुळे ती काही शंकाच नाही त्यांची. आता अनिता तुपे स्थानिक उमेदवार आहेत, स्थानिक आहे, आणि सावित्री शिलवंत पिंपरीचे या गटासाठी आहे. हो. तर या दोन्ही उमेदवारांसाठी गावकरी यांची एकजूट होईल का? होय. कसं आहे, गावातल्या उमेदवारापेक्षा एकतरी मत शिलवंत मॅडमला जास्त मिळेल अशी परिस्थिती आहे या गावात. स्थानिक उमेदवार आहे म्हणताना आहेच, आणि ते 101 तरी मत. किंवा लीड वाढायसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आता? शेवटचे 2-3 दिवस बाकी काय प्रचार, लोकांना समजून सांगणार, त्यांनी काय गिरवलं असेल ती खोडणार, त्यांनी काय गिरवलं असेल बाबा असं तसं, ते आम्ही खोडणार, ते आम्ही हे करतो बाबा. विजयाचा दावा तुमचा 100%. 100%. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.